नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या. सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली. कृष्णा कारखाना जयवंत कारखान्याकडून पहिली उचल म्हणून 3200 रुपये जाहीर. जयवंत कारखान्याचे संस्थापक सुरेश भोसलेंची घोषणा. धुळ्यात थंडीचा जोर वाढला. गहू हरभरा पिकाला फायदा. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दर कोसळले. दरामध्ये निम्म्याहून अधिक घट. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक. ग्राहकांना फायदा. लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले. मागील आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावातून 40 दिवसात 360 कोटी रुपयांची उलाढाल. दर वाढले नसल्यानं शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर. रब्बी हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती. 69% क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा वाढला तर 18 हेक्टरवर गव्हाचा पेरा. सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवसंकट. वटवाघुळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग रातोरात फस्त केली. शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाखांचं नुकसान. नाशकात 7000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. पत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ. चंद्रपुरातील वरोरामध्ये पीक विमा कमी मिळाल्यानं शेतकऱ्यांचं भीक मागो आंदोलन. जमा झालेली रक्कम कृषी अधिकाऱ्याकडे सुपूर्द. 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा. सांगलीच्या वसगडेमध्ये रेल्वे मार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन. जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. यवतमाळमध्ये सीसीआय केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा. कापसाला 7521 रुपये क्विंटलचे सीसीआयचे दर. संकलन केंद्र वाढवण्याची मागणी. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचा ठपका. बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवर गुन्हा दाखल. मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या एकता नगरात पालिकेची भिंत कोसळली. 2 जण जखमी. जखमीवर उपचार सुरू. वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची दुरावस्था. महामार्गावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य. काँक्रिटीकरणाच्या संथ गतीमुळे वाहन चालकांचे हाल. उल्हासनगर शहरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन. मनसेचा उल्हासनगर पालिका आयुक्तांना इशारा. नागरिकांना खड्डे आणि धुळीचा प्रचंड त्रास. मुलीला मारहाण केल्याच्या रागातून कुटुंबाला मारहाण. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातील घटना. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. धुळे जिल्ह्यात परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेनाचं टोपण तोंडात अडकल्यानं दुर्दैवी घटना. निमखेडी गावातील हा प्रकार. सांगलीच्या तासगावमधील वायफळ गावात पूर्व वैमनस्यातून 5 जणांवर तलवारीनं हल्ला. एकाचा मृत्यू. 2 जण जखमी. गावामध्ये तणावाचं वातावरण. जळगावच्या जामनेरमधील पहूर परिसरात वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. नाशिक विभागात 9 महिन्यात बसचे 120 अपघात. 22 जणांचा मृत्यू तर 196 जण जखमी. चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 अपघात. साताऱ्याच्या माणमधील शिंदी बुद्रुक गावात 20 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा मीच असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक. बनावट कागदपत्र तयार करून प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न. भोंदू बाबाला अटक. नाशिकमध्ये राज्यपालपदी नियुक्तीचं आमिष दाखवून फसवणूक. संशयित आरोपी निरंजन कुलकर्णीच्या घरात सापडले 7 लाख रुपये. नाशिक पोलिसांकडून नागपूरच्या चौघांची चौकशी सुरू. नागपुरात ऑटोतील प्रवाशाची सोनसाखळी चोरट्यानं लांबवली. आरोपीला 24 तासात अटक. अशोक मुनेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. तिघांचा शोध सुरू. धुळे महानगरपालिकेकडून 18 वर्ष जुन्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची स्कॅनिंग. प्रशासकीय कामकाजात गती येणार. भविष्यात कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार. धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. वीज पुरवठा सुरळीत होण्यासह विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणेंच्या हस्ते 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन. भरणेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती घेतली. साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडीत खंडोबा आणि महालक्ष्मीचा रथोत्सव उत्साहात संपन्न. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडामधील 25 शेतकऱ्यांना नोटीस. 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाची नोटीस.
NIA कडून देशभरात 4 राज्यात 19 ठिकाणी छापेमारी. महाराष्ट्रातल्या अमरावती, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे. राज्यातून 3 जण ताब्यात. पाकिस्तान संबंधित दहशतवादी संघटनेशी धागेदोरे असल्याचा आरोप. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये देखील छापेमारी. मुंबई महापालिकेत 990 इंजिनियरची जम्बो भरती केली जाणार. 16 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार. IIM मुंबई पहिल्या टप्प्यात 100% प्लेसमेंट. 78 कंपन्यांनी 373 जॉबची ऑफर दिली, तर मायक्रोसॉफ्टमधून सर्वाधिक 54 लाख रुपये वार्षिक वेतनाची ऑफर. शिंदेच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू. ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. महाराष्ट्राची पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार. आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार. निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे, अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाही. जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, अशी स्थिती. विजय वडेट्टीवारांची टीका. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी दोघांची स्थिती असल्याचा टोला. कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव नाही. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती. विरोधी पक्षनेतेविषयी प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट. महायुती म्हणून आम्ही मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार. 227 वॉर्डात महायुतीचे उमेदवार उभे करणार, शिंदेंची घोषणा. शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात बैठक, सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मराठा समाजाकडून शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. संजय जाधव, फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीतला प्रकार. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा गंभीर आरोप. तर भाजपला नेमकं काय साध्य करायचंय कळत नाही, जाधव यांची प्रतिक्रिया. आंदोलकांना रोखण्याची गरज होती, मात्र तसं झालं नाही. आंदोलकांनी ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या त्याचा निषेध. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.